लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी। कारण आज हजारो बहिणींच्या मनात एकच प्रश्न आहे। 3 मार्चला धुलीवंदन आहे, त्या दिवशी पैसे येणार का? फेब्रुवारीचा 20वा हप्ता मिळणार का? केवायसी केली आहे तरी पैसे का नाही आले? आज या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। बहिणींनो, आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे, 28 तारीख, म्हणजे उद्यापासून मार्च महिना सुरू होतो। आता अनेक बहिणी म्हणतायत, आता मार्च सुरू होतोय तर 3 मार्चला पैसे येणार का? पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। मागचा म्हणजे 19वा हप्ता 23 फेब्रुवारीला आला होता, म्हणजे फक्त काही दिवसांपूर्वीच। आणि इतक्या कमी वेळात लगेच नवीन हप्ता सुरू होणं खूप अवघड असतं। आता थेट मुद्द्यावर येते। 3 मार्च हा मंगळवार आहे आणि त्या दिवशी धुलीवंदन आहे। खूप बहिणींना वाटतंय सण आहे, सरकार भेट देईल, पण वास्तव काय आहे? वितरणाची प्रक्रिया खूप मोठी असते। लाखो खात्यांमध्ये पैसे पाठवायचे असतात। बँक, विभाग, सिस्टम सगळं तयार असावं लागतं, म्हणून फक्त काही दिवसात नवीन वितरण होणं जवळजवळ अशक्य आहे। म्हणून मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगते, 3 मार्चला पैसे येण्याची शक्यता नाही। आता आनंदाची बातमी ऐका बहिणींनो, 20व्या हप्त्यासाठी लवकरच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून अधिकृत GR येणार आहे। माहितीनुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात GR येऊ शकतो। त्यानंतर वितरणाची तारीख जाहीर होईल आणि मगच पैसे खात्यात जमा होतील। म्हणजे थोडा संयम ठेवा, पैसे नक्की येणार आहेत, फक्त वेळ लागतोय। आता KYC बद्दल खूप महत्त्वाची माहिती ऐका। खूप बहिणी म्हणतायत, मी KYC केली आहे तरी पैसे नाही आले, त्याचं कारण काय? काहींनी शेवटच्या क्षणी दुरुस्ती केली, काहींची माहिती अजून तपासात आहे, काहींचं खातं अपडेट व्हायचं बाकी आहे। म्हणून ज्यांची फक्त दुरुस्ती बाकी आहे त्यांनी 31 मार्चपर्यंत ती पूर्ण करा, नाहीतर पुढे वाट पाहावी लागू शकते। आता एक मोठा खुलासा ऐका, सध्या नवीन KYC सुरू नाही, म्हणजे ज्यांनी अजून KYC केलीच नाही त्यांना जूनपर्यंत वाट पाहावी लागू शकते। पण ज्यांची आधी KYC आहे, फक्त करेक्शन बाकी आहे, त्यांनी लगेच ती पूर्ण करा। हीच तुमची मोठी संधी आहे। माझ्या लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला कधीही खोटी माहिती देत नाही, जे सत्य आहे तेच तुमच्या समोर मांडते। आजचा निष्कर्ष, 3 मार्चला पैसे येणार नाहीत, 20वा हप्ता मार्चमध्ये येऊ शकतो, GR लवकरच येणार आहे, KYC दुरुस्ती खूप महत्त्वाची आहे। जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा, मी प्रत्येक बहिणीला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। नमस्कार। जय महाराष्ट्र, तुमची स्वतःची बहीण।